नमस्कार, माझं नाव स्नेहल परमेश्वर भोपी आणि मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या भोपी अँड सन्स या यूट्यूब फॅमिली चॅनलमध्ये स्वागत करते। या व्हिडिओमध्ये जे कोणी फूड लवर आहे, ज्यांना खरंच जेवणाची खूप आवड आहे किंवा सोप्या पद्धतीनं नवीन नवीन पदार्थ बनवायची आवड आहे, तर ते बरोबर राईट प्लेसवरती आलेले आहे। तर चला सुरू करूया। वाव, खूपच छान। हे बघा, हे काल रात्री आपण सुंदरपैकी ताकात भिजू घातलेले आणि हे असं झालेलं आहे एकदम खुसखुशीत। तर तुम्हाला समजलं असेल की आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीनं खुसखुशीत अशी बालुशाही बनवणार आहे, तेही चुलीवर। आणि हे पूर्ण बनवणार आहे ती माझी छोटी मामी, कारण का तिला आधीपासूनच नवीन नवीन पदार्थ बनवायची खूप आवड असते। आणि यावेळी आम्ही गावाकडे गेल्यावर म्हटलं, मामी आम्हाला बालुशाही शिकायची तर बनवून दाखव। त्यामुळे मामी म्हणली चला तुम्हाला बनवून दाखवते। तर आज आपण खास करून चुलीवरची बालुशाही बघणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण काय काय घेतलंय, तर आपण 1.5 किलो मैद्याची आज बालुशाही करणार आहे। त्याच्यासाठी आपण 1.5 किलोला कमी म्हणजे एक वाटीभर कमी अशी साखर घेतली आणि सुरुवातीलाच पाक करायला ठेवला, कारण का पाक हा होण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिट लागतात। तर त्याच्यानंतर आपण 1.5 किलो मैदा घेतला, सुंदर असा चाळून मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे खायचा सोडा मिक्स केला आणि त्याच्यानंतर पाव किलो असं तेल घेतलंय, ते सुंदर असं गरम केलं आपण शेगडीवरती आणि त्याच्यानंतर ते गार झाल्यानंतर हळूहळू आपण पीठ मळायला लागलो आणि जसं लागेल तसं एकदम मऊ हाताने पीठ मळायचे आणि लागेल तसं पाणी घेऊन पीठ मळायचे आपल्याला एकदम लुसलुशीत अशा हाताने। थोडंसं मीठ काय करायचं बालुशाही सगळ्यात जास्त तर हेच खातोय आवडीनं, चवीनुसार आपलं थोडंसं मीठ टाकलं। मोकळ्या मोकळ्या ह्यानं तिंबायचं, जरा हलक्या 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 हातानं असं जोर लावून तिंबायचं नाही, हलकं हलकं हातानं। मी लागल तसं पाणी ह्यानं हे केले। थोडंसं हलकं पातळ झालं का, जास्त घट नाही करायचं आपल्याला, घट नाही करायचं, एकदम हलका हलका हे मळून ठेवायचं का करायलाच लागायचं? हा, आणि त्याचबरोबर आपला पाक झालेला आहे। हा, टोटल एक 20-25 मिनिटं तरी पाक व्हायला लागतो। असं पाहिजे ताक तार सलाईला तार, हा म्हणजे नुकतीच्या अलीकडला घ्यायचा जास्ती। बरं, आपण बुंदी करतोय ना सेम तसा पाक अलीकडचा थोडासा ताराची पट्टी पाहिजे। मामीच्या हातची बालुशाही खाण्याची एवढी आम्हाला तलब झाली होती की नाही, आम्ही टाइम वगैरे काय बघितला नाही बरं का। संध्याकाळ झाली होती, मामीला म्हटलं आता तर आता कर, त्यामुळे मामी संध्याकाळीच करतायत चुलीवर ही बालुशाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळे पाहुणे, त्याच्यामुळे 2-3 दिवस झालं कंटिन्युअसली काम असतं जास्त, स्वयंपाक म्हणा हे म्हणा। आणि दुसरी गोष्ट गावाकडे लाईट टायमात नसते, तर एवढं सगळं होऊन देखील माझ्या दोन्ही मामे इतके शांतपणे सगळं मॅनेज करायच्या ना, सगळ्यांना सांभाळून घ्यायच्या, वेळेवर जेवायला द्यायच्या आणि जे सांगाल ते करायच्या। तर हे खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे आणि मला आवर्जून व्हिडिओमध्ये सांगायला आवडेल आणि मनापासून त्या दोघींनाही मला थँक्यू म्हणायचं आहे। तर थँक्यू सो मच मामी। आणि हे बघा, लाल तांबूस रंग लाल होतोपर्यंत आपण तळून घ्यायची बालुशाही असा। इकडे घ्या उजाडामध्ये, इकडे दिसते। ओके, डन। हे बघा, हे काल रात्री आपण सुंदरपैकी पाकात भिजू घातलेले आणि हे अशी झालेली आहे आपली सुंदर अशी बालुशाही, एकदम खुसखुशीत मऊ। मग प्रत्येकाला ते कशी लागले बघा, कशी झाले बघा, खाऊन सांगतो। मस्त खुसखुशीत झाली। नीट उजेडात उभा कर बरे असं बाबा, तूच कर माहिती। वाह, कशी झाले नंबर 1 छान। कशी आहे? एकदम बेस्ट ना दुखा। वाव वाव, खूपच छान। खरंच खूप छान झालेली आहे बालुशाही।
नाना आपण नानाला विचारूया कसं आलं नाना बालुशाही? एकदम स्वादिष्ट प्युअर नंबर 1चा माल आहे. गोड गोड कुणी बी घ्या. छान झाली ना लुसलुसीत कसं झाली बाथरूमला जाऊन आली एवढी आवडलं. हे मामी खाऊन सांगा कशी झाली बालुशाही पटकन. आई या आपल्या शेफ आजच्या. ही माझी मामी आहे शेळक्यांची सून. यांनी आज बालुशाही बनवली. मामी खरंच खूप सुंदर बालुशाही झालेली आहे. हो खरंच खूप छान झालेली आहे. ही तुमची बालुशाही बघून आपले दर्शक देखील काही बालुशाही करण्याचा चांगला प्रयत्न करतील त्याच्याबद्दल थँक्यू.